नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण मुंबई रेल्वेच्या सरकारी प्रश्नपत्रिकेची या ठिकाणी विश्लेषण करत आहोत आणि त्यातील 13वा प्रश्न आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? आता 4.41 हा वर्ग आहे, म्हणजे 441 हा कुणाचा वर्ग आहे ते शोधलं पाहिजे. 4.41 चे वर्गमूळ काढले तर 2.1 येतं, म्हणजे त्या चौरसाची जी बाजू आहे ती 2.1 आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? मग 2.1 बाजू गुणिले 4 बरोबर त्या चौरसाची परिमिती. 4 एके 4 आणि 4 दोन्ही 8. 8.4 सेंटीमीटर ही त्या चौरसाची परिमिती असेल. झालं. आता पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांची बेरीज 12 आहे. त्या दोन संख्यांची वर्गांची बेरीज 80 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? या ठिकाणी बैजिक राशीत घुसायची गरज नाही, म्हणजे x अधिक y बरोबर 12, x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 12 अशी काही करायची गरज नाही. या ठिकाणी सांगितले आहे की एक मोठी आहे, एक लहान आहे. त्यापैकी मोठी संख्या कोणती? म्हणजे एक मोठी किंवा एक लहान आहे, म्हणजे एक संख्या 6 पेक्षा मोठी आहे. बेरीज 6 अधिक 6 तरी नसणार नाही, म्हणजे 8 असेल. एक 8 असली तर दुसरी 4 असेल. असं करून बघूया आपण काय होते. आता 8चा वर्ग बरोबर 64 आणि 4चा वर्ग बरोबर 16. 16 आणि 64 यांची बेरीज 80. म्हणून इथे बघा, वर्गांची बेरीज 80 आली, इथं 80 आली, त्यामुळं मोठी संख्या 8 झालं. एवढीच कृती करायची. उत्तर येतं आपल्याला. एका संख्येचे 9 पट आणि 5 पट यातील फरक 96 आहे, तर ती संख्या कोणती? आता या ठिकाणी मात्र समीकरण मांडायचं. एक संख्या बरोबर x मांडलं, त्याची 9x, 9 पट म्हणजे 9x वजा 5x, आणि त्यातील फरक किती आहे? 96. आता यांची वजाबाकी. 4x बरोबर 96, x बरोबर 24, ती संख्या बरोबर 24. आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. आता यापूर्वीच्या उदाहरणामध्ये पायथागोरसची आपण त्रिकुटे पाहिलेली आहेत, आणि त्रिकुटामध्ये एक असं त्रिकूट पाहिले आहे की 5, 12 आणि 13 हे त्रिकूट पाहिलेलं आहे. त्याचा आधार घेऊन याचं उत्तर तोंडी काढायचं. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 आहे, पाया 12 आहे, तर त्याचा हा कर्ण किती काढायचा आहे? 5, 12 आणि 13, म्हणजे कर्ण असणार आहे 13. एवढंच त्याचं उत्तर झालं. आता गोपाळने 15,000 रुपये 10.12 दराने 5 वर्षे मुदतीसाठी व्याजाने घेतले, तर सरळ व्याज किती? फक्त सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं झालं. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर. मग किती आहे? 15,000 रुपये. द किती आहे? 12. क म्हणजे काळ वर्षे 5 आहे, भागिले 100. 12 पंचे 60 आलं. 60 गुणिले 150, 60 गुणिले 150. ह्या 2 शून्य, 15 × 90, 9,000 रुपये त्याचं उत्तर झालं. 3 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्या आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांची बेरीज करायची, आणि बेरीज केल्यानंतर त्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32चा वर्ग येतो हे काढायचं आहे. आपल्याला 32चा वर्ग माहिती पाहिजे किंवा तोंडी काढता आला पाहिजे. काढता येतो आपल्याला तोंडी विस्तार पद्धतीनं. 2 दूनी 4, 2 त्रिक 6,
यांची दुप्पट, 6 दुनी 12 2 आला 1 3 त्रिक 9 आणि 1 10 झालं 1024. हा 32चा वर्ग झाला. आता 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या जी आहे ते आपल्याला पटकन शोधता पण आलं पाहिजे. 997 अधिक 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या आहे 11. यांची आता बेरीज करायची. बरोबर 1008 आली. आता 1008 आणि 1024 यांच्यामध्ये फरक आहे तो 16चा आहे. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 1024 येईल असं त्याचं उत्तर आहे. तर 4 या संख्येचा वर्ग मिळवल्यास 1024 येईल असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे 4. रामरावकडून शामरावाने 26 जानेवारी 2016 ते 21 मार्च 2016 पर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर 47 रुपये असल्यास बिल किती येईल असा हा प्रश्न आहे. आता जानेवारी महिना आहे, परत 31 जानेवारी महिन्याचे दिवस 31 आणि 2016 हे वर्ष आहे, त्यामुळे ते लीप वर्ष येणार. फेब्रुवारी महिन्याचे दिवस होणार 29. आता जानेवारी महिन्याचे दिवस काढताना काय करायचं, 31 वजा 25 करायचं, 26 करायचं नाही कारण त्या दिवशी दूध आपण घेतलेलं आहे. 6 दिवस झाले. फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती झाले 29 आणि मार्च महिन्याचे दिवस 21 मार्चपर्यंत दूध घेतलेलं आहे म्हणून 21 झाले. अधिक जानेवारी महिन्याचे 6 यांची बेरीज केली 56. आता 56 दिवसांचे 56 लिटर झाले आणि 47 दर आहे. त्यांचा गुणाकार केला तर 2632 रुपये झालं. तर रोज 1 लिटर घेतला असेल तर, पण 1.5 लिटर घेतले म्हणून काय करायचं, अधिक याच्या निम्म करायचं. 1316 रुपये. 6 आणि 2 8, 3 आणि 1 4, 6 आणि 3 9, 3948 रुपये बिल होईल. आता 11 ते 20 मधील मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो बघायचं. आता काय करायचं, मूळ संख्यांची बेरीज एकदा करायची, संयुक्त संख्यांची बेरीज एकदा करायची, असं करायचं नाही. मग काय करायचं, मूळ संख्यांची बेरीज करायची. पहिल्यांदा एकूण संख्यांची बेरीज काढूया. हे आपण शिकलेलं आहे यापूर्वी. बेरीज काढायची असेल तर काय करायचं, 11 पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज केली 31 आली. एकूण संख्या 10 आहेत म्हणून गुणिले 5 155 ही 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आली. त्यातली मूळ संख्यांची यातली वजा केली, राहिलेली संयुक्त संख्या. मूळ संख्या किती आहेत 11 13 17 19 यांची बेरीज किती आहे 60. मग 155 एकूण बेरीज, त्यातून 60 वजा केल्यानंतर संयुक्त संख्यांची बेरीज मिळाली 95. आता 95 आहे यांची बेरीज केल्यास आता 95 आणि मूळ संख्यांची बेरीज 60 आहे, यांच्यातला जो फरक आहे तो काढायचा. 95 वजा 60 बरोबर 5 आणि किती आलं 3, 35 आलं. म्हणजे 35ला 5ने निशेष भाग जातो म्हणजे याचं उत्तर किती आलं 5. हा पर्याय येणार की खालीलपैकी कोणत्या, खालीलपैकी म्हणजे पर्याय बघायचं 2 5 7 13 यातला पर्याय 5ने निशेष भाग जातो 35ला. ठीक आहे. 1200चे 20%. तर या ठिकाणी फक्त काही कृती नाही फारशी, 1200 गुणिले 20/100 करायचं. 1 2 1 2, 12 दुनी 24, 240 झालं. आता 420 मीटर लांबीची दोरी 6 ठिकाणी कापली. प्रत्येक तुकड्याची लांबी किती असा प्रश्न आहे. 6 ठिकाणी कापली म्हणून 6ने भागायचं नाही. एखादी दोरी जर 6 ठिकाणी कापली असेल तर त्याचे तुकडे 7 होतात. 7 ठिकाणी कापली असेल तर 8 तुकडे होतात. म्हणजे जेवढ्या वेळा कापलेला आहे त्याच्यापेक्षा 1 तुकडा
जादा होतो, त्यामुळे 7 भागायचं याला. 420 भागिले 7 करायचं. 420 भागिले 7, 7 संग 42. म्हणजे प्रत्येक तुकडा हा मीटर 60 मीटर लांबीचा असेल, हे लक्षात घ्यायचं. आता एक दुकानदार कॅमेऱ्याच्या किमतीवर 8% सूट देतो. 8% सूट देतो म्हणजे छापील किंमत जर त्रैराशिक पद्धतीनं सोडवायचं, हे म्हणजे तुम्हाला लगेच समजतं. 100 रुपये असेल तर 8% सूट देतो म्हणजे त्याची विक्री 92 रुपये असेल. विक्री या ठिकाणी विक्री किती आहे? 4700 रुपये आहे. तर छापील किंमत किती? विक्रीच्या घरात विक्री लिहायचं. 4700 रुपये आहे. तर छापील किंमत किती? 100 गुणिले 4600 भागिले 92 यांचा गुणाकार आणि भागाकार करायचा. 100 गुणिले 4600 भागिले 92. आता इथं 46चा बघा, 46 एके 46, 100 राहिले, 46 दोन्ही 92. परत आता बे एके बे 50 आलं, म्हणजे 50 आणि गुणिले 100 बरोबर 5000. 5000 रुपये ही त्याची छापील किंमत असणार. इथंपर्यंत आपण मुंबई रेल्वेचा जो प्रश्नपत्रिकांचा संच आहे त्यातले प्रश्नपत्रिकातले प्रश्न पाहिलेले आहेत. या पुढचे प्रश्न आपण पुढच्या एपिसोडमध्ये निश्चित पाहू. हे सर्व प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.